नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 26 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता पार्थ आणि जीवा जे असतात ते गणपती बाप्पा समोर उभे असतात. तर जीवा बाप्पाला म्हणतो, बाप्पा आत्ता कुठं सगळं सुरळीत झालेलं आहे. तर पार्थ म्हणतो, यापुढे पण असंच सुरळीत राहू दे रे बाबा. आणि दोघे सुद्धा गणपती बाप्पा मोरया करतात. तर जीवा पार्थला म्हणतो, दादा बघता बघता लग्न आलं रे जवळ. तर पार्थ म्हणतो, हो अरे परवा मेहंदी मग हळद. तर जीवा म्हणतो, अरे पण त्याआधी उद्या प्री वेडिंग शूट आहे, विसरलास का? मज्जा येणार आहे मज्जा. तर पार्थ म्हणतो, काय मज्जा येणार आहे? अरे मज्जा येणार आहे का तुम्ही माझी मज्जा घेणार आहे याचाच डाऊट आहे मला. कारण तुला माहिती आहे ना मी या अशा गोष्टींच्या मध्ये कम्फर्टेबल नाहीये. तर जीवा त्याला म्हणतो, अरे आता तुझ्याबरोबर तुझी मांजर असणार आहे, विसरलायस का? अरे फोटो काढून घेण्यात चॅम्पियन आहे चॅम्पियन. ती तुझ्यामधल्या बोक्याला इतका कम्फर्टेबल करेल ना की उद्या प्री वेडिंग शूटला ना तुझीच हवा असेल. अरे खाऊन टाकशील तू आम्हाला खाऊन. तर पार्थ आता जीवानं असं सांगितल्यानंतर खुशच होतो. आणि त्यानंतर जीवा आता बाप्पाच्या समोर जी पत्रिका ठेवलेली असते ती पत्रिका उचलून हातात घेतो आणि पार्थला म्हणतो, दादा पत्रिका सॉलिड दिसते ना? तर पार्थ सुद्धा खुश होतो आणि म्हणतो, होय अरे काय छान छापली ना पत्रिका. तर जीवा म्हणतो, मागच्या वेळेचं माहिती आहे ना रे तुला की वसु आत्याने पत्रिका फाडली होती. आई कसली वैतागली होती तिच्यावर. पण यावेळी ना ती अजिबात हिंमत करणार नाही पत्रिकेला हात लावायची. आणि त्यावेळेस आता पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसूने पत्रिका फाडलेली असते. आणि त्यानंतर पार्थ चक्क रम्या आणि वसूच्या खोलीमध्ये जातो. तर त्याला बघितल्यानंतर या दोघींना सुद्धा धक्का बसतो. रम्या विचारते, काय हवंय का तुला? तर पार्थ म्हणतो, नाही मला काय नको आहे, मीच काहीतरी द्यायला आलेलो आहे. तर या दोघी विचारतात, काय? तर पार्थ आता ती पत्रिका रम्याच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, मागच्या वेळेस वसु आत्याला दिली होती, तिने ती पत्रिका फाडली, पण यावेळेस ही पत्रिका तुला देतोय. जस्ट सांगतोय तुला, यावर जी 2 नावं आहेत ना, ती 2 नावं ना ही पत्रिका फाडून वेगळी होणार नाहीयेत. तर वसु बोलत असे, अरे पार्थ त्यावेळची परिस्थिती वेगळी वगैरे होती. आणि ती बोलत असताना रम्या तिला थांबवते, म्हणते 1 मिनिट थांब. आणि पार्थला म्हणते, पार्थ एक तर ना पत्रिका फाडण्याचा वेडेपणा आईने केलेला होता, मी नाही. आणि आता तर हा विषयच येत नाही ना, कारण अरे मी बदललेली आहे. तर पार्थ म्हणतो, नाही बदलली असेल तर चांगलंच आहे, पण तुझ्यामधला हा जो बदल झालेला आहे ना तो मला मान्य करवत नाहीये. तर रम्या म्हणते, ठीक आहे ना, इट्स ओके, टेक युअर टाईम. कदाचित मी तुझ्या जागी असेल तर मी सुद्धा माझा वेळ घेतलाच असता. आणि तुला खरं सांगू का पार्थ, तुझ्या मागे मागे फिरून तुला मिळवण्याचा भाबडा प्रयत्न ना आता खरंच मलाच नको वाटायला लागलेला आहे. मला माहिती आहे तुला पटणार नाही, पण मी बदलले आणि हेच खरं आहे. आणि त्यानंतर त्याचा हात पकडून त्याला आतच घेऊन येते. म्हणते, तुझा विश्वास बसत नाहीये ना तर तू ये इकडं, मी तुला दाखवते. आणि तिचं कपाट उघडून दाखवते, बघ म्हणते, इथे तुझे फोटोज आहेत का बघ, आपल्या लहानपणीच्या आठवणी, गिफ्ट्स, काहीतरी दिसते का तुला इथे? तर पार्थ सुद्धा अगदी सगळीकडे बघतो आणि त्याला सुद्धा काही दिसत नाही. तर रम्या म्हणते, काही सुद्धा नाहीये रे पार्थ, कारण माझं मलाच कळून चुकलेलं आहे की माझ्या एकतर्फी प्रेमाला काही सुद्धा अर्थ नाहीये. प्रेमाचं नातं कसं ना एकमेकांना आनंद देणारं असावं, जसं तुझं आणि काव्याचं आहे. मी ना उगाचच तुला जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न करत होते, पण ठीक आहे आता नाही. आता ना डेस्टिनीच्या मनामध्ये जे काही आहे ना ते ना मी मनापासून मान्य केलेलं आहे. मी खरंच मोहन झालेली आहे पार्थ. तर पार्थ म्हणतो, ठीक आहे, तसं जर झालं असेल तर चांगलंच आहे. आणि परत म्हणतो, एनिवेज तुम्ही दोघे सुद्धा आईबाबांना मदत करताय त्याच्यासाठी थँक्स. आणि आत्याला म्हणजे वसूला सुद्धा म्हणतो, आत्या थँक्स. तर तेव्हा रम्या कमरेवरतीच हात ठेवते आणि म्हणते, थँक्स? अच्छा, म्हणजे अरे पार्थ तू आता आम्हाला थँक्स वगैरे म्हणणार आहेस का? अरे घरचं लग्न आहे ना, आम्ही मदत करणार नाही तर कोण करणार? तर पार्थ म्हणतो, ठीक आहे, आता तुम्ही आराम करा, उद्या ना हॉलवरती जायचंय, बरीच कामं आहेत. असं सांगून तो गुड नाईट करून तिथून निघून जातो. आणि तो गेल्या गेल्या वसू लगेचच दरवाजा बंद करते आणि म्हणते, अगं रम्या तुझ्या डोक्यामध्ये आहे तरी काय नेमकं? अगं तू पार्थला डायरेक्ट कपाटाजवळच घेऊन आलीस. मला तर धडकीच भरली ना त्याने. तर कपाटात असं म्हणून ती कपाटाकडे बघते तर तिथं काहीच नसतं. आणि तिला सुद्धा धक्का बसतो आणि ती विचारते, हे काय, कपाटामधले सगळे फोटोज वगैरे गिफ्ट्स वगैरे कुठे गेले? आणि हे सगळं कधी केलंस अगं तू? अगं रम्या तुझं काय चाललंय नेमकं, सांगशील का मला तू? आणि म्हणते, हा पार्थ मारे आला होता पत्रिका द्यायला, मागच्या वेळी मी फाडली होती ना, आता घे ही तू फाडून टाक. तर रम्या म्हणते, अगाई हे असं पत्रिका वगैरे फाडून काही होत नसतं, मी ना या सगळ्याच्या खूप पुढे गेलेली आहे. तर वसू विचारते, म्हणजे काय? तर रम्या म्हणते, थांब थांब दाखवतेस तुला म्हणजे काय ते. आणि ती तिथूनच कपाटामधून एक पत्रिका काढते आणि वसूला दाखवते. तर तिथे
पार्थ आणि रम्या असं त्या पत्रिकेवरती लिहिलेलं असतं. तर ते बघितल्यानंतर वसूला धक्काच बसतो आणि म्हणते, अगं रम्या हे काय लिहिलेस तू? तर रम्या म्हणते, अगं आई इतकं साधं सोपं तरी लिहिलेलं आहे, तुला वाचता येत नाही काय? थांब थांब मी तुला वाचून दाखवते. शुभ विवाह पार्थ आणि रम्या, असं ते हसत हसतच बोलत असते. आणि इतक्यातच जोराचा वारा सुटतो आणि वसूच्या हातातून पार्थ आणि काव्याची जी पत्रिका असते ती खाली पडते. आणि ते बघितल्यानंतर रम्या तर हसूच लागते आणि म्हणते, आई बघितलंस का गं, तुझ्या हातामध्ये माझ्या आणि पार्थच्या लग्नाची पत्रिका राहिली, पण दुसरी पत्रिका खाली पडली. याचा अर्थ ना तारे वारे सगळं काही माझ्या बाजूने आहे आता. म्हणजे पार्थ फक्त आणि फक्त माझा होणार आहे. असं म्हणून ती खुश झालेली असते. तर वसू तिला म्हणते, अगं रम्या हा योगायोग सुद्धा असू शकतो. आणि जर समज माझ्या हातून तुझी ही पत्रिका खाली पडली असती तर तेव्हा रम्या एकदमच सिरियस होते आणि वसूला म्हणते, तर तुझा तो हातही राहिला नसता आई. आणि त्यानंतर तिच्या हातामधून ती पत्रिका आपली काढून घेते आणि लग्नानंतर होईलच प्रेम असं एकदम वेड्यासारखंच बडबडू लागते. आणि ते बघत असताना वसूला तर खूप भीती वाटत असते आणि ती जाम घाबरलेली असते. ही रम्या अशी का करते तिला काही कळत नसतं. तर मित्रांनो, आता त्यानंतर या चौघांचं सुद्धा मस्त असं प्री वेडिंग शूट सुरू होतं. नंदिनी जी असते एकदम छान ओल्ड लुकमध्ये तिला दाखवलेलं आहे आता इथे. आणि इकडून जीवा सुद्धा ओल्ड लुकमध्ये असतो आणि तो तिला फोन करतो. म्हणजे ते फोन्स वगैरे सुद्धा एकदम ओल्ड लुकमधले दाखवलेले आहेत सुरुवातीच्या काळातले. आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा लायब्ररीमध्ये आलेले असतात आणि तेव्हा जीवा चोरून नंदिनीकडे बघत असतो. आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा मिळून एकत्र पुस्तक वाचत असतात. नंदिनी त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून बसलेली असते आणि मधून त्याच्याकडे बघून हसत असते. जीवा सुद्धा हसत असतो आणि तो पुस्तक वाचत असतो. आणि त्यानंतर परत आउटडोअरचं शूटिंग सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. नंदिनी अशी पायरीवरती छान बसलेली असते आणि जीवा तिचा फोटो काढत असतो आणि त्याच्या हातामध्ये जो कॅमेरा असतो तो सुद्धा ओल्ड लुकमधलाच असतो. आणि नंदिनी छान असे जुन्या पद्धतीच्याच पोज वगैरे देत असते, छान लाजत वगैरे असते. आणि त्यानंतर फोटो काढून झाल्यानंतर जेव्हा तिला फोटो दाखवायसाठी सुद्धा तिच्या जवळ जाऊन बसतो. आणि इकडे तर आता पार्थ आणि काव्या या दोघांचा मस्तपैकी असा माचो लुक दाखवलेला आहे. त्याने हॅट वगैरे घातलेलं असतं, लेदर जॅकेट वगैरे असतं आणि बुलेट वगैरे असं एकदम मस्त बुलेटवरती तो बसलेला असतो. आणि इतक्यात काव्यासुद्धा अगदी त्याच लुकमध्ये तिथं येते आणि त्याच्या खांद्यावरती हात वगैरे ठेवते. आणि त्यानंतर ती पार्थच्या सोबत बाईकवरती सुद्धा बसते आणि दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे छान असे लुक वगैरे देत ते फोटो काढत असतात. आणि त्यानंतर या दोघांचं लोकेशन सुद्धा एकदम मस्त असतं, छान बॅकग्राऊंड वगैरे एकदम छान दिसत असतात दोघे सुद्धा. आणि त्यानंतर पार्थ आता काव्याचा हात आपल्या हातात घेतो, तिला गोल वगैरे फिरवतो आणि छान अशी पोज सुद्धा देतात ते दोघे मिळून. आणि इकडे जीवा तर आता काव्यासाठी असं छान चहा वगैरे करून देतो. आणि तेव्हा नंदिनी थोडासा चहा पिते आणि ती जीवाकडे सरकवते आणि तेव्हा जीवा सुद्धा तिच्याच कपमधून चहा पिऊ लागतो. आणि त्यानंतर आता इकडे काव्य स्कूटर चालवत असते आणि पार्थ तिच्या मागे बसलेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे जीवा आणि नंदिनीचा परत त्यांनी लुक चेंज केलेला आहे आणि ते दोघे आता छान असे मस्तपैकी सूट बुटात असतात आणि नंदिनी सुद्धा एकदम वेगळ्या ड्रेसिंगमध्ये आलेली असते. आणि हे दोघे सुद्धा एकदम गोड दिसत असतात मित्रांनो. आणि त्यांनी बॅकग्राऊंड सेट सुद्धा एकदम छान घेतलेले आहेत. आणि सेम अगदी इकडे सुद्धा पार्थ आणि काव्याचा ड्रेसिंग सुद्धा त्यांनी चेंज केलेला आहे. आणि तेव्हा हे दोघे सुद्धा असे मस्तपैकी सूट बुटात आणि काव्या सुद्धा एकदम वेगळ्या ड्रेसमध्ये असते आणि त्यांचं सुद्धा बॅकग्राऊंड एकदम छान घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे जीवा आणि नंदिनी असतात, ते एकदम एका लाइटिंग रूममध्ये आलेले असतात. आणि जीवा आता नंदिनीचा हात आपल्या हातामध्ये घेऊन तिला गोल गोल फिरवत असतो. आणि इकडे पार्थ आणि काव्य तर एक सुंदर अशा लेकच्या मधोमध उभे असतात आणि तिथे उभारून हे दोघे सुद्धा छान असं कपल डान्स करत असतात. आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवा सुद्धा एका सुंदर अशा लेकच्या जवळ येतात आणि ते दोघे सुद्धा हातात हात घालून तिथे उभे असतात आणि त्यानंतर एका बोटमध्ये सुद्धा बसतात. आणि इकडे आता पार्थ खाली गुडघ्यावरती बसतो आणि काव्याला फूल देत असतो. आणि त्यानंतर त्या दोघांचे सुद्धा छान फोटोज दाखवलेले आहेत. आणि इकडे जीवा आणि नंदिनी तर त्या बोटमध्ये एकमेकांच्या सोबत झोपलेले सुद्धा असतात, एकमेकांच्या ते हरवून गेलेले असतात. आणि त्यानंतर बरेच असे त्यांचे फोटोज दाखवलेले आहेत. ते एका ठिकाणी वरती असे दोघं मिळून डान्स करत असतात. आणि त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणजे जीवाच्या हाताला पकडून ती खाली शिड्या वगैरे उतरत येत असते. आणि त्यानंतर इकडे पार्थ आता काव्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधतो. आणि मित्रांनो, त्यांनी बॅकग्राऊंडला छान छान सुंदर सुंदर गाणी सुद्धा घेतलेली आहेत. आणि आता पार्थ तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधून एका ठिकाणी तिला घेऊन येतो
आणि पट्टी काढतो आणि समोर बघितल्यानंतर काव्य तर खूप खुश होते. आणि तिथे पार्थने काव्यासाठी छान असा केक अरेंज केलेला असतो आणि त्याच्यावरती काव्यार्थ असं लिहिलेलं असतं. आणि आता हे दोघेसुद्धा बसतात आणि तो केक कट करतात. आणि पार्थ काव्याला केक भरवतो आणि काव्यासुद्धा पार्थला केक भरवते. आणि त्यानंतर पार्थ गिटारवरती चक्क गाणं वाजवत काव्याला गाणं म्हणून दाखवत असतो. आणि त्यानंतर काव्यसुद्धा पार्थसाठी गाणी वाजवून दाखवते. आणि इकडे तर जीवा आणि नंदिनी एकमेकांच्यात पूर्ण हरवून गेलेले असतात. आणि त्यानंतर आता पार्थ आणि काव्य त्या बोटीमध्ये बसलेले असतात. आणि इकडे जीवा आणि नंदिनी त्या लेकच्या शेजारी बसलेले असतात. आणि असेच त्यांचे खूप सारे फोटोज त्यांनी दाखवलेले आहेत मित्रांनो. एकदम छान असं प्री वेडिंग शूट त्यांचं दाखवलेलं आहे. आणि अखेर मित्रांनो यांचं आता प्री वेडिंग शूट पूर्ण होतं. आणि आता त्यांनी परत तो लग्नाचा डेस्टिनेशन दाखवलेला आहे. आणि तिथे बाहेर तर छान असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे. आणि तिथे मेहंदीचा कार्यक्रम होणार असतो. तर तेव्हा रेखाताई म्हणत असते, जीवा, नंदिनी, काव्य आणि पार्थ यांचं प्री वेडिंग शूट काल छान पार पडलं. आता ना ते आजच्या मेहंदीसाठी कधीसुद्धा हॉलवरती पोहोचू शकतील. आणि इतक्यातच धनंजय आता काव्या आणि नंदिनीला घेऊन येतो. आणि ते सगळे आल्यानंतर सर्वजणी आता पुढे येतात आणि खूप आनंदात असतात. तर तेव्हा रेखाताई काव्या आणि नंदिनीला ओवाळू लागते. आणि त्यानंतर ओवाळून झाल्यानंतर नंदिनीला मिठी मारते आणि त्यानंतर काव्याला सुद्धा मिठी मारते. आणि त्या दोघींना सुद्धा आतमध्ये घेते. तर आतमध्ये आल्यानंतर या दोघीसुद्धा त्या पोस्टरच्या समोर येतात, जिथे लिहिलेलं असतं, प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे. आणि तिथे या दोघीसुद्धा आता छान असं सेल्फी काढतात. तर इकडे देशमुखांच्या घरामध्ये मानिनी आता गडबड करत असते आणि आशाला म्हणत असते, अगं लवकर आण माझी बॅग वगैरे, लवकर आण. आणि त्यानंतर म्हणते, अरे मुलांनो चला पटपट, मोहिते पोचले असतील हॉलवर. आणि इतक्यात पार्थ आणि जीवा येतात. तर मानिनी म्हणतच असते, अरे तुमच्या बायकांसाठी तर पटपट चला रे, त्या वाट बघत असतील बिचाऱ्या. तर जेव्हा म्हणतो, अगं बघू देत ग वाट, अगं त्या मोहितेंच्या मुलींनी सुद्धा आम्हाला खूप वाट बघायला लावली आहे. अरे काल प्री वेडिंगला सुद्धा दोघे सुद्धा उशिरा आल्या होत्या. आणि पार्थला विचारतो, काय बडे भैया करेक्ट ना? तर पार्थ म्हणतो, नाही तर काय, इतकी वाट बघायला लावली, इतकी वाट बघायला लावली. तू जाऊ दे आता, काय सांगू तुला किती वाट बघायला लावली. तर मानिनी त्याला ओरडते, म्हणते, अरे तू तर गप्पच बस, काव्याने वाट बघायला नाही लावलेली, तू वाट बघायला लावली आहेस, विसरलायस का तू? तर पार्थ म्हणतो, अगं विसरलो ग मी आई, सोडून दे ना तो विषय, पण चल लवकर, अगं फिसकारणारी मांजर आहे ती, फिसकारेल उशिरा गेलो तर, चल चल लवकर. तर मानिनी विचारते, पण अरे युग कुठं आहे? तर जीवा सांगतो, आम्ही ना त्याला हाकलला. तर पार्थ म्हणतो, प्रॉपर्टीमधून बेदखल केला. तर मानिनी म्हणते, अरे काय बोलता रे तुम्ही, का असं रे करता? कुठे आहे तो सांगा ना, लहान आहे ना तो, त्याला सांभाळून घ्यायचं का नाही? तर जेव्हा म्हणतो, काहीच सांभाळून घ्यायची वगैरे गरज नाही आहे, काही लहान वगैरे नाही आहे तो. आम्हाला काय विचारतो माहिती आहे का तुला? आम्हाला विचारतो हनीमूनला कुठे जाणार आहे म्हणून. असं म्हटल्यानंतर पार्थ आणि इकडे मानिनी सुद्धा हसूच लागतात. तर पार्थ म्हणतो, नाही तर काय, त्याचं वय काय, बोलतो काय? आम्हाला काय म्हणतो, तुम्ही एकमेकांना फिसकारलेली मांजर, बोका वगैरे म्हणता आणि पसारेवाला चकाचक बाई म्हणता. मग पत्रिकेत का नाही छापून आणलं? लोकांना पण कळू देत. मग हाकलला त्याला, निघ म्हणलं. तर जेव्हा म्हणतो, तू ना फक्त बघ, त्याचं लग्न ठरू देत ना, मग बघ असतो आम्ही काय करतो ते. तर मानिनी म्हणते, त्याच्या लग्नाला वेळ आहे, आधी तुमच्या लग्नाला तरी विधीवरती वेळेत पोहोचा, चला चला. तर जेव्हा म्हणतो, अगं आई ते अगोदर मला सांग, वसुआत्या आणि रम्या कुठे आहेत? परत म्हणतील आम्हाला सोबत नेलं नाही म्हणून. तर आता मानिनी रम्याला हाक मारते. तर रम्या येते आणि म्हणते, आईला तयार व्हायला थोडासा वेळ लागेल, तुम्ही पुढे व्हा ना, आम्ही येतो. तर मानिनी म्हणते, बरं बरं ठीक आहे, मग सगळं काही लॉक करून याल ना नीट? आणि त्यानंतर आशाला हाक मारते आणि चल असं म्हणते. आणि त्यानंतर आता हे सगळेजण जायसाठी तयार होतात आणि बाहेर पडत असतात. आणि ते बाहेर पडल्यानंतर आता रम्या तिथं खाली येते. तर आता इकडे हॉलमध्ये आता जी रेखाताई वगैरे असतात, त्या सगळ्याजण मिळून आता धनंजय आणि शारदाचं स्वागत करत असतात, त्यांना ओवाळत असतात. आणि त्यानंतर रेखाताई जी असते या दोघांचा आशीर्वाद सुद्धा घेते आणि चित्रासुद्धा त्या दोघांचा आशीर्वाद घेते. आणि त्यानंतर हे सर्वजण आतमध्ये येतात. तर इकडे रम्या जी असते ती गणपती बाप्पासमोर येऊन उभी असते. इतक्यातच वसू तिथं येते आणि रम्याला म्हणते, अगं रम्या तू का कुठं बोललीस? अगं मी तर केव्हाची तयार आहे, तूच सांगितलं होतंस ना मला रूममध्ये बसायला, आणि का केलंस ग तू असं? तर तेव्हा रम्या म्हणते, कारण ना शेवटच्या माणसावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आई,
म्हणजे शेवटचा माणूस जर घरातून बाहेर जाताना गॅस बंद करायला जर विसरला तर घरामध्ये मोठा स्फोट होऊ शकतो. समजा जर नळ बंद करायला विसरला तर सगळीकडे अगं पाणीच असू शकतं. आणि म्हणतात ना, घराबाहेर जाताना समई शांत करून जावी. आणि म्हणते, देशमुखांच्या आनंदावर मी हलकीशी फुंकर घालणार आहे आज, असं म्हणून ती मित्रांनो समईच विझवून टाकते. तर वसू तिला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण ती काही ऐकत नाही आणि दोन्हीच्या दोन्ही समया ती विझवून टाकते. आणि ते बघत असताना वसूला परत परत धक्का बसतो. तर इकडे नंदिनी आता मेहंदीसाठी छान तयार झालेली असते आणि ती गणपती बाप्पा समोर उभी असते हात जोडून आणि बाप्पाला म्हणते, बाप्पा आजचं सगळं कार्य एकदम नीट पार पडू देत. माझ्या आणि काव्याच्या हातावरची मेहंदी सुरेख रंगू दे. इतक्यात आता काव्यासुद्धा छान आवरून वगैरे येते आणि नंदिनीला म्हणते, नक्की रंगेल ताई. आणि ताई फक्त मेहंदी नाही, आता आपलं अख्खं आयुष्य ना प्रेमाच्या रंगाने रंगून जाईल, असं म्हणून या दोघेसुद्धा छान मिठी मारतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता पार्थ सुद्धा तिथे पोहोचलेला असतो आणि तो सुद्धा एकदम छान तयार झालेला असतो. आणि जेव्हा काव्यासमोर येतो तर काव्या त्याच्याकडे बघून छान स्माईल करत असते. आणि इतक्यातच आता मागून जीवा सुद्धा येतो आणि तो सुद्धा पार्थाच्या शेजारी येऊन उभा राहतो. आणि तेव्हाच इकडे रम्या जी हळद वगैरे असते ती थोडीशी हळद त्यातली चोरून आपल्याकडे घेते. आणि त्यानंतर इकडे पार्थ आता काव्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन येतो आणि आता जीवासुद्धा छान असा केक नंदिनीसाठी घेऊन येतो. आणि या दोघी ते बघितल्यानंतर खूप खुश होतात. आणि इकडे रम्याने जी काही हळद चोरलेली असते ती येऊन आता ती उकळीमध्ये टाकते. म्हणजे तिथे हळद कुटायचा कार्यक्रम सुरू असतो यांचा आणि तिथेच येऊन रम्या ती हळद टाकते आणि ते बघितल्यानंतर वसूला परत धक्का बसतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये त्यांनी असं सगळं छान दाखवलेलं आहे. तर भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.